आज आम्ही जाणार आहोत देवदर्शनासाठी. नमस्कार मंडळी, मी योगेश प्रभू आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज बऱ्याच दिवसानंतर आपण व्लॉग करत आहोत. तर आज आपण चाललेलो आहोत अक्कलकोट तुळजापूर देवदर्शनाला. आणि माझ्यासोबत आहे ताई, भाऊजी, आई आणि माझी लाडकी भाची आश्वी. तर आता वाजल्यात सकाळचे 6:30 आणि आम्ही प्रवासाला सुरुवात. आता सकाळी 6:42 वाजले आणि आम्ही प्रवासाला सुरू केलं. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही लोणावळा पोहोचलो आहोत. आता आम्हाला खायला आम्ही इकडे थांबलो आहोत. आम्हाला खायला आता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो. आता आता आम्ही नाश्ता खायला थांबलो आहोत. खायला वेगळं नाही. तर मंडळी आपण आता थांबलो आहोत अन्नपूर्णा हॉटेलमध्ये लोणावळ्याला. आणि इथे मस्तपैकी गरमागरम पोहे आलेत आणि आता आश्वी ते पोहे खाणार आहे. मला उलटी सारखं वाटतं. पोह्याबरोबर मसाला डोसा पण आला आहे आणि थालीपीठ पण बनवलं आहे. तर मंडळी, लोणावळ्यामध्ये इथला नाश्ता खरंच खूप छान होता. आम्ही ते मसाला डोसा, थालीपीठ, कांदे पोहे, बटाटा वडा मागवलेला आणि चहा तर उत्तमच होता. इथे आम्ही नाश्ता करून मग पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. मंडळी, जेव्हा तुम्ही लोणावळ्याला याल ना तर स्टारबक्सच्या इथेच हे अन्नपूर्णा हॉटेल आहे आणि खूप चांगला होता इथे नाश्ता. इथे आम्ही वडा, सांबार वगैरे घेतला आणि जी चव अतिशय चांगली होती. तुम्ही ते आलात तर नक्की ट्राय करा इथे नाश्ता. तर मंडळी, लोणावळ्यामध्ये नाश्ता केल्यानंतर आम्ही सोलापूरच्या दिशेने निघालो आणि वाटेत आम्हाला हे उजनीचं धरण दिसलं. पुणे सोलापूर हा हायवे अतिशय चांगला आहे आणि एकदम तुम्हाला स्ट्रेटच जायचं आहे. वेडीवाकडी वळणं यामध्ये लागत नाही, त्यामुळे प्रवास पण अगदी आरामदायी होतो. तर मंडळी, दुपारचे 2 वाजले आहेत आणि आम्ही सोलापूरपासून साधारण 1 तास अंतरावर आहोत. आणि इथे आमच्या पाठी आहे ते हे हॉटेल कोहिनूर प्युअर व्हेज आपल्याला मिळालं आहे. तिथे आपण आता जाऊया, थोडीशी पेटपूजा करूया आणि पुढचा प्रवास कसा आहे, हॉटेल कसं आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो. तर मंडळी, आपलं दुपारचं जेवण झालं. आपण विचारूया आश्वीला आणि आईला कसं होतं जेवण. कसं होतं आश्वी? खूप मस्त होतं. आईला पण आवडलं ना? सगळं व्हेज होते आयटम. तर आम्ही पनीरची भाजी घेतली, भाकरी, रोटी आणि बिर्याणी घेतली. तर सगळे पदार्थ चांगले होते. हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही पोहोचलो आहोत सोलापूरमध्ये आणि आम्ही तिकडे एक होमस्टे घेतला आहे. आता थोड्याच वेळात आम्ही देवीच्या मंदिरात जाणार. तर तो वेळेस मी तुम्हाला दाखवते कसा आहे. तर हा बघा, हा पूर्ण एक असा हॉल आहे. आम्हाला इथे गुगलवरच एक होमस्टेचा नंबर मिळाला, तर तो आम्ही बुक केला. हॉल आहे आणि हॉललाच लागून एक बाल्कनी आहे. हे बघा, यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि मस्तपैकी बाल्कनीमध्ये बसण्यासाठी पण छान जागा आहे ना अशी. आणि बाहेरच रोड टच प्रॉपर्टी आहे. तर फ्रेंड्स, हे आहे टीव्ही युनिट. याच्यामध्ये आपण टीव्ही पण बघू शकतो. इथे एक एक्स्ट्रा बेड वगैरे पण आहे. ह्या साईडला बेडरूम आहे. किचन आहे, फ्रीज आहे, ओव्हन आहे. ही आहे इलेक्ट्रिक शेगडी पण आहे, म्हणजे तुम्हाला काही मॅगी वगैरे करायची असेल तर त्याची पण सोय आहे. तर छान आहे ही प्रॉपर्टी होमस्टे. तुम्हाला याचे डिटेल्स आहेत त्या मी स्क्रीनवर नक्कीच देईन, तुम्ही बुक करू शकता. आणि इथून तुळजापूर आहे 1 तास. हे 43 किलोमीटर आहे. 43 किलोमीटर आहेत नंतर. तर साधारण अर्धा 1 तास लागेल आपल्याला आता इथून तुळजापूरला जायला. आणि सेम अंतर आहे अक्कलकोटला जायला, म्हणजे मध्यावरच हे ठिकाण आहे. तर इथे तुम्ही स्टे करू शकता कधी सोलापूरला आलात तर. आता मी फ्रेश रूपवरती फ्रेश झालो आहे
आणि तुळजापूरला भवानीच्या दर्शनासाठी आम्ही निघालोय. सोबत आमची आशी पण आहे बघा, दमली आहे खूप. तर मंडळी, सोलापूर ते तुळजापूर हा पण रस्ता नवीन झाला आहे आणि रस्त्यात खड्डे वगैरे अजिबात नाही आहेत, एकदम स्ट्रेट रोड आहे. त्यामुळे आम्ही एक 40 मिनिटामध्ये तुळजापूरला पोहोचलो. तुळजापूरला प्रवेश केल्या केल्या आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दर्शन झालं आणि तिथून मग आम्ही देवळाच्या दिशेने निघालो भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी. तर मंडळी, संध्याकाळचे 5:30 झालेत आणि आपण तुळजाभवानी मंदिराच्या आवारात आलेलो आहोत. भाऊजी गेल्यात गाडी पार्क करायला आणि इथे आश्वी, आई आणि ताई सगळेजण आहोत. आता आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहोत भवानी देवीचं. तर चला, मला इथला आजूबाजूचा परिसर दाखवतो. कृष्ण आणि राधा. कशावर आहे? पंचवटी नाही आहे. त्याची कशी काय प्राइस आहे? ठीक आहे. किती रुपये? 200 रुपये. आणि ही 400. 85ची आहे. पण दादा हे आपण पितांबर वगैरे साफ करू शकतो ना? हां, जरा मोठी दाखवायची. ती किती रुपये? ती घेऊया. कशामध्ये ही पितळेची आहे. पण नंतर हे मग थोडंसं काळं होत असेल ना साडीचं? काळं पडत असते त्याला, पितांबर लावून स्वच्छ केली. पण हे मधलं कसं आहे ना काळं जाणार? हं. हे घेऊ मग. मंडळी, तुम्ही बघितलात देवीच्या देवळाच्या आजूबाजूचा परिसर. नंतर आम्हाला 1.5 ते 2 तास लाईनमध्ये उभे राहून देवीचं दर्शन घेता आलं, कारण त्या दिवशी शनिवार होता आणि शनिवारी संध्याकाळी भरपूर गर्दी होती. पण आम्हाला देवीचं दर्शन खूप छान झालं. अगदी गाभाऱ्यात जाऊन आम्ही देवीचा अभिषेक पण केला आणि खूप प्रसन्न वातावरण होतं. आजूबाजूचा परिसर पण खूप छान होता आणि आम्ही बऱ्याच वर्षानंतर तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. इथे आईने मग देवीच्या ज्या साड्या असतात विक्रीसाठी त्याही बघितल्या. तर 2 तास अथक लाईनीत राहिल्यानंतर आमचं तर दर्शन झालंय आणि आता आम्ही घरी जातो. खूप आणि दर्शन मस्त एकदम खूप छान झालं ना. खूप एकदम मस्त, एकदम खूप छान झालं. देवीकडे बघ. आणि आमची आश्वी सिरियल बघायची, तिला ते बघायचं होतं ना भवानी देवीला. होय, होय. कसं आलं सोनं दर्शन? मस्त होतं. आणि जेव्हा आम्ही लाईन मध्ये उभे होतो तेव्हा आम्ही सिरियल बघत होतो, जी पण मी बघितली नाही ती. चला, तर आता आम्ही सोलापूरला जाणार आणि तिथून मग उद्या अक्कलकोटला.